नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की CSCचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधी आपल्याला TSCची एग्जाम द्यावी लागते। तर TSCची एग्जाम कशी द्यायची, किती वेळेस देता येईल आणि सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर TSCचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा TSCची एग्जाम देण्यासाठी या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर लॉग इन विथ अस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही या पोर्टलवर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या पोर्टलवर पहिल्यांदा आले असतील तर आधी तुम्हाला TSCचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमची संपूर्ण बेसिक डिटेल फिल करायची आहे। तर बेसिक डिटेल मध्ये तुमच्या आधार कार्डवर जसं नाव असेल तसं संपूर्ण नाव इंग्लिश मध्ये टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायची। मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे। तोच मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायची आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जेंडर सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट जेंडर वरती क्लिक केल्यानंतर मेल फिमेल ऑदर जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आणि तुमच्या आधार कार्डवर जसा ॲड्रेस असेल तसा संपूर्ण ॲड्रेस या बॉक्समध्ये फिल करायचा आहे। त्यानंतर तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे। फोटो 50 KB च्या आतमध्ये JPG किंवा PNG फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचा आहे आणि हा कॅप्चा कोड इथं एंटर करून सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल। तर तुम्हाला 1479 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वर TSC नंबर आणि पासवर्ड सेंड केला जाईल। पासवर्ड हा तुमचा मोबाईल नंबर असेल। त्यानंतर लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी युजर नेम टाकायचं। युजर नेम मध्ये तुमचा TSC नंबर टाकायचा आहे। पासवर्ड मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। इथे तुमचं युजर नेम म्हणजे TSC नंबर दिलेला आहे। इथं तुमचं संपूर्ण नाव दिलेलं आहे। त्यानंतर इथे एक सूचना देण्यात आलेली की TSC ची एग्जाम देण्यासाठी तुम्हाला 5 अटेम्प्ट दिले जातील। या 5 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला TSC ची एग्जाम पास करून घ्यायची। जर 5 अटेम्प्ट मध्ये तुम्ही TSC ची एग्जाम पास झाले नाही तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि जर तुम्ही या 5 अटेम्प्ट मध्ये TSC ची एग्जाम पास करून घेतली तर तुम्हाला CSC साठी रजिस्ट्रेशन करता येईल। तर अशा पद्धतीची सूचना इथं देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपल्याला TSC एग्जाम देण्याआधी या एग्जामचा अभ्यास करायचा। या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी लर्निंग ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लर्निंग ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एकूण 11 मॉड्यूलचा अभ्यास करायचा आहे। तर या मॉड्यूलचा अभ्यास करण्यासाठी किंवा या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी इथे PDF फाईल दिलेली। ही PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही अभ्यास करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ बघून अभ्यास करायचा असेल तर व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यास करू शकतात किंवा लर्निंग करू शकतात। तर अशा पद्धतीने या एकूण 11 मॉड्यूलचा अभ्यास केल्यानंतर किंवा या 11 मॉड्यूलची लर्निंग केल्यानंतर तुम्हाला असाइनमेंट कंप्लीट करायची आहे। तर असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी असाइनमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। असाइनमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एकूण 10 असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे। तर असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी एकूण 10 प्रश्न विचारलेले। त्यानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते इथं दिसेल। तर असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी या लॉक वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। स्टार्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील। त्यानंतर तुम्हाला याचं जे उत्तर माहित असेल ते उत्तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। परत तुमच्या समोर प्रश्न येईल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे। तर या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न विचारले जातील। त्यानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्हाला डॅशबोर्ड वरती दिसेल। तर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं फर्स्ट असाइनमेंट हे सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे। तर आपल्याला 10 पैकी 6 मार्क्स मिळालेले आहेत। त्यानंतर आपल्याला सेकंड असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे। तर सेकंड असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी या लॉक वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्ट
स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे प्रश्न येतील, तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत दुसरा प्रश्न ओपन होईल, तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरही द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एकूण 10 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपलं सेकंड असाइनमेंटही कंप्लीट झालेलं आहे, तर आपल्याला 10 पैकी 7 गुण मिळालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 10 असाइनमेंट कंप्लीट करून घ्यायची आहेत। ही असाइनमेंट कंप्लीट केल्यानंतर आपल्याला फायनल एक्झाम द्यायची आहे। फायनल एक्झाम देण्यासाठी टेक एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या TSC ची एक्झाम पास करून घ्यायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर किंवा इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे। आम्ही तुम्हाला TSC ची एक्झाम पास करून देऊ। टेक एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट लँग्वेज वरती क्लिक केल्यानंतर इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर प्रश्न तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी अशा 2 भाषांमध्ये विचारले जातील। त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या समोर अटेम्प्ट येतील, तर मी फर्स्ट अटेम्प्ट देतोय म्हणून इथं पहिला अटेम्प्ट दिलेला आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर एक्झाम देण्याआधी CSC सिक्युअर ब्राउझर डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ब्राउझर डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ब्राउझर डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईलमध्ये अशा पद्धतीचं ब्राउझर डाउनलोड होईल। त्यानंतर या ब्राउझरला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर इन्स्टॉल करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर इन्स्टॉल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इन्स्टॉल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। परत नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। परत नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्ही बघू शकतात की आपलं CSC सिक्युअर ब्राउझर सक्सेसफुली इन्स्टॉल होत आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं CSC सिक्युअर ब्राउझर सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला CSC सिक्युअर ब्राउझर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ब्राउझर इन्स्टॉल केल्यानंतर स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची एक्झाम स्टार्ट करून घ्यायची। यापुढे CSC सिक्युअर ब्राउझरमुळे पुढची स्क्रीन रेकॉर्ड करता येणार नाही। त्यानंतर तुमचा फोटो आणि आधार कार्ड कॅप्चर करून फोटो आणि आधार कार्ड अप्रूव्ह होईपर्यंत तुम्हाला वेट करायचा आहे। त्यानंतर स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक्झाम स्टार्ट करण्यापूर्वी तुमच्या समोर काही इंस्ट्रक्शन दिलं जाईल, तर हे संपूर्ण इंस्ट्रक्शन एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 50 प्रश्न विचारले जातील। 60 मिनिटाचा टाइम दिला जाईल। एका प्रश्नासाठी 1 मार्क दिला जाईल, तर तुमचे कमीत कमी 25 प्रश्न बरोबर यायला हवे। त्यानंतरच तुम्ही ही टेस्ट क्वालिफाईंग होणार आहेत। त्यानंतर आय हॅव या ऑप्शनवरती टिक करून स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची एक्झाम ओपन होईल, तर तुम्हाला ती संपूर्ण एक्झाम व्यवस्थित पास करून घ्यायची आहे। एक्झाम पास केल्यानंतर तुमच्या समोर TSC सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल, तर तुम्हाला हे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे। सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचं सर्टिफिकेट ओपन होईल, तर तुम्हाला या सर्टिफिकेटची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर CSC साठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर CSC साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्या संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर दिलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तो व्हिडिओ बघून CSC साठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर जर तुम्हाला TSC रजिस्ट्रेशन करताना किंवा एक्झाम देताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।